हा एक्सपेरिमेंट तर बापरे, याने ना माझं वाचनाचं पूर्ण जगच बदलवलं. ते म्हणजे तुम्ही माझ्यावरती हसू शकता की ही पोरगी असा पण विचार करते का. हाय, हॅलो, वेलकम टू रीडर्स डायरीज. आज मी तुम्हाला कुठल्या एका स्पेसिफिक पुस्तकाविषयी सांगणार नाही आहे, तर 2025मध्ये मी रीडिंग संदर्भात जे कुठले एक्सपेरिमेंट्स करून बघितले ना आणि ते कसे सक्सेसफुल झाले, काही फेल झाले, ते मी सांगणार आहे. सो येस, त्यासाठी आधी तुम्ही रीडर्स डायरीजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान सुंदर सुंदर बुकिश व्हिडिओजसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पहिली नवीन गोष्ट 2025मध्ये मी जी ट्राय केली ती आहे ही म्हणजे की मी मराठी सोडून इतर भाषेतली पण पुस्तकं वाचायला चालू केली. म्हणजे आता एकदमच उर्दू, तमिळ वगैरे असलं काय मला येत नाही अजून, पण हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांना पण मी ठरवलं की जर असं आपण ट्राय देऊया. युजली मला असं ना थोडंसं आधी गिल्ट वाटायचं की यार नाही, मला असं ना, म्हणजे मी मराठी आहे ना, मग माझं शिक्षण पण मराठीतच झालेलं आहे अँड आय शुड बी व्हेरी लॉयल टू मराठी भाषा वगैरे असं मला वाटत होतं. पण नाही, म्हणजे मी जर दुसरी भाषा ट्राय केली तर असं नाही की माझं मराठीवरचं प्रेम कमी झालं. त्याच्यामुळे मी हिंदी आणि इंग्रजी भाषेतली सुद्धा बरीच पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला अँड इट टर्न्स आउट की मला वाचनाबद्दलचं प्रेम माझं अजून जास्त वाढत गेलं. म्हणजे मी सुरुवात तर ॲक्च्युली ट्यूजडेज विथ मोरी या इंग्रजी पुस्तकापासून केली होती आणि मला आठवतं मागच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्ये मी डेज ॲट द मोरीसाकी बुकशॉप हे बुक ट्राय केलं होतं अँड इट टर्न्स आउट की खूपच अमेझिंग इंटरेस्टिंग पुस्तकं होती. मला आधी असं वाटलं की यार मला काही तेवढं इंग्रजी समजणार नाही, और मे बी मला प्रत्येक इंग्रजी पुस्तक वाचताना मे बी मला काइंड ऑफ डिक्शनरी घेऊन बसावं लागेल वगैरे, बट इट वॉज नॉट. मला समजलं, बऱ्यापैकी समजलं, ॲटलिस्ट जिस्ट तरी समजला की त्या पुस्तकाचा कॉन्टेंट काय आहे. आणि ही हिंदी पुस्तकाला तर म्हणजे मी एकदम धूमच माजवली होती. तुम्ही नसतील बघितले मे बी, बट दॅट मेक्स मी रिमाइंड ऑफ दिस थिंग की मी आता रीडर्स डायरीज जसं मराठी चॅनल आहे आपलं इंस्टाग्रामवर, तसंच मी एक हिंदीसुद्धा चालू करणार आहे आणि तिथे तुम्ही हिंदी पुस्तकांविषयीचे बरेच रील्स वगैरे बघू शकता. तर आत्तापर्यंत या वर्षभरामध्ये मी लिस्ट केली आहे 15 एक हिंदी पुस्तकं मी वाचलेली आहेत. त्याच्यामध्ये मोस्टली मानव कौल यांची पुस्तकं राहिलेली आहेत आणि ती पुस्तकं मी तसं तर 2024मध्येच वाचायला चालू केलं होतं, पण 25मध्ये मी मानव कौल यांची ऑलमोस्ट सगळी पुस्तकं वाचून काढली आणि दिव्य प्रकाश दुबे यांचं ऑक्टोबर जंक्शन, यार पापा, त्याच्यानंतर मुसाफिर कॅफे यासारखी हिंदी पुस्तकं वाचली अँड मला असं वाटलं की यार हिंदी भाषेत पण एक वेगळीच मजा आहे. आणि त्याचा अर्थ असा बिलकुल नाही की माझं मराठीवरचं प्रेम कमी झालं आहे. आय एम स्टील रीडिंग मराठी बुक्स ऑल्सो, पण थोडंसं हिंदी इंग्रजीमध्ये जाऊन आल्यामुळं ते कसं झालं ना की थोडंसं परदेशात फिरलं नाही ते नंतर महाबळेश्वरला जायला पण आपल्याला छानच वाटतं. इट इज लाईक दॅट. नेक्स्ट एक्सपेरिमेंट जो मी केला आहे ना की तो मला असं वाटतं प्रत्येक वाचकाने ना त्याच्या स्वतःच्या रीडिंग जर्नीमध्ये ना एक्सपिरियन्स केला पाहिजे. तो म्हणजे की वेगवेगळ्या जॉनरासची पुस्तकं ट्राय करणं. येस, युजली मी कथा कादंबऱ्या वाचते आणि थोडीफार मोटिवेशनल पुस्तकं वाचायची. आय मीन दॅट्स माय कम्फर्ट झोन. मला त्या टाईपची पुस्तकं फार आवडतात. पण 2025मध्ये मी काही फायनान्स रिगार्डिंग पुस्तकं जसं की अर्थसाक्षर व्हा, कर्जमुक्त व्हा यासारखी पुस्तकं ट्राय केली आणि त्याच्यानंतर मी डाएट रिगार्डिंग सुद्धा पुस्तकं वाचली. म्हणजे तुम्हाला आठवत असेल मी रील पण अपलोड केली होती ज्याच्यामध्ये अमिता गद्रे यांचं काय, किती आणि कसं खायचं हे या पुस्तकाविषयी मी बोलले होते. तर मला असं वाटायचं की या ज्या गोष्टी आहेत ना या संदर्भात जे नॉलेज घ्यायचे मी यूट्यूबवरती घेईन. आय मीन कित्येक व्हिडिओज त्याच्यावरती अवेलेबल असतील आणि मी जस्ट आय विल बी लाईक स्मार्ट पर्सन की 10 मिनिटाचा एक व्हिडिओ बघेन आणि लगेच मला कळेल की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची असते किंवा रिगार्डिंग फूड हॅबिट्समध्ये मला लगेच कळून जाईल की यार रेसिपी काय असते काय नसते, कधी फळं खाल्ली पाहिजेत, किती पाणी पिलं पाहिजे, अशा डाएट रिगार्डिंग गोष्टी. मला असं नेहमी मी व्हिडिओवरतीच जास्त अवलंबून राहिलेली आहे. पण नाही, मी जेव्हा या वर्षामध्ये ह्या नवीन जॉनराची पुस्तकं ट्राय केली ना, मला असं लक्षात आलं की 10 मिनिटाच्या व्हिडिओचा असर फक्त 10 दिवस असू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नाही राहत. पण जेव्हा तुम्ही एक पुस्तक वाचता लाईक 200-350 वॉट एव्हर इट इज, जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता ती गोष्ट तुमच्या मनामध्ये, तुमच्या काइंड ऑफ सेल्समध्ये ना भिनवली जाते आणि ती गोष्ट तुमच्या आतमध्ये एवढी रुतून बसते ना की त्याचा असर 10 दिवस नाही, ऑफकोर्स जास्त टाईमसाठी राहतो. आणि जेव्हा मी काय, किती आणि कसं खायचं हे अमिता गद्रे यांचं पुस्तक वाचलं ना, त्याच्यामध्ये एक खूप छान गोष्ट सांगितली होती की यार तुम्ही ना बिस्किटं खाणं बंद केलं पाहिजे. म्हणजे बिस्किटाची गरज तुमच्या शरीराला नाहीच आहे किंवा तुम्ही जे ॲडेड
शुगर घेतात ना, त्याची गरज नाही ते तुमच्या शरीराला. आणि मी जर फक्त रील्स बघितली असती किंवा युट्यूब व्हिडिओ बघितले असते तर मी 2-3 दिवसासाठी ना गोड खाणं बंद केलं असतं. पण जेव्हा मी ते पुस्तक वाचलं त्याच्यानंतर मी ठरवलं की यार मी बिस्किटं खाणारच नाही. तर येस, पुस्तकांचा एवढा लॉंग लास्टिंग इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो. तसंच सेम थिंग रिगार्डिंग फायनान्स मॅनेजमेंट ऑल्सो, की मला असं वाटायचं यार फायनान्स रिगार्डिंग पुस्तकं किती बोरिंग असतात. पण जेव्हा मी CA अभिजित कोळपकर यांची 2 पुस्तकं वाचली, अर्थसाक्षर व्हा आणि कर्जमुक्त व्हा, ती पुस्तकं वाचताना माझ्या असं लक्षात आलं की यार अनेक गोष्टी आहेत ज्या व्हिडिओजमध्ये पण नाहीत कव्हर होऊ शकत. जेव्हा तुम्ही वाचताना, जेव्हा ती चित्र वगैरे बघता, तुम्ही त्या पुस्तकामध्ये बघालच, तेव्हा ती गोष्ट तुमच्या मनामध्ये अशी एकदम फिट्ट बसते आणि तुमचं माइंड त्याच्या अकॉर्डिंग वर्क करायला लागतं. तर तुम्हाला सुद्धा जर समजा 2026 मध्ये काही नवीन पुस्तकं वाचायची असतील तर तुम्ही असे एक्सपेरिमेंट्स करायला बिलकुल घाबरू नका. सुरुवातीला थोडंसं बोरिंग वाटेल ही पुस्तकं, पण नंतर जस्ट कीप दिस इन युअर माइंड की ही पुस्तकं तुमच्या ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. आता जो मी तुम्हाला एक्सपेरिमेंट सांगणार आहे ना, तो ऐकून तुम्ही माझ्यावरती हसू शकता की ही पोरगी असा पण विचार करते का. तर हो, मी आधी ना जेव्हा पुस्तकं वाचायचे तेव्हा मी अशी ना त्यांची आधी साईज बघायची की छोटं पुस्तक असेल ना तरच वाचायचं, बिकॉज मला स्वतःवरती तो कॉन्फिडन्स नव्हता की मी मोठी पुस्तकं पण वाचू शकते. आय वॉज लाईक की यार एखादं मोठं पुस्तक वाचायला चालू करेन आणि मग जर ते माझं पूर्ण वाचून झालंच नाही तर मग माझा परत ते जे करेज बिल्ड केलं होतं ना की मी वाचेन, तो जो कॉन्फिडन्स आला होता की मी वाचू शकते, तो खाली जाईल असं वाटायचं मला. पण यावर्षी मी नितीन थोरात यांचा खंडोबा असेल किंवा सुमेध यांचं निळावंती असेल, अशी ही जी मोठी मोठी पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न केला. आणि प्रयत्न नाही म्हणजे काय, मी ती वाचूनच काढली पुस्तकं. आणि ती पुस्तकं वाचून संपल्यानंतर मला असं वाटलं की ओके, मी मोठी पुस्तकं सुद्धा वाचू शकते. म्हणजे जेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये होते ना तेव्हा मी मृत्युंजय, श्रीमान योगी यासारखी मोठ्या मोठ्या कादंबऱ्या वाचल्या होत्या. पण तो काळच वेगळा होता. म्हणजे तेव्हा कसं मनोरंजनाची इतर साधनं नव्हती, थोडेफार आपले फ्रेंड्स असायचे आणि वाचनासाठी ही पुस्तकं विपुल प्रमाणात उपलब्ध असायची. म्हणजे मला आठवते माझ्या आजोबांच्या घरी, पप्पांच्या घरी, पप्पांच्या मित्रांच्या घरी श्रीमान योगी, मृत्युंजय, छावा, राऊ यासारख्या कादंबऱ्या सर्रास दिसत होत्या. पण आता मोठं झाल्यावर कसं की आपल्याला 30 सेकंदाची रील पण कधी कधी मोठी वाटते. मला माहिती आहे, मला 30 सेकंदाची 40 सेकंदाची रील शूट करताना मला किती सारा दमछाक होते, कारण की लोकांचं नाहीये अटेन्शन स्पॅन. लोकांचा काय, माझा सुद्धा अटेन्शन स्पॅन जास्त नाहीये. म्हणून मी आधी पुस्तक विकत घेताना किंवा वाचायला सुरू करताना आधी त्याची साईज बघायची. पण यावर्षी मी मोठी मोठी पुस्तकं सुद्धा वाचून संपवली आणि आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ की ती मोठी पुस्तकं मी फक्त वाचलीच नाही तर ती एन्जॉय सुद्धा केली. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हा एक्सपेरिमेंट तर बापरे, याने ना माझं वाचनाचं पूर्ण जगच बदलवलं. ते म्हणजे की फिक्सिंग द टाइम. युजली मला असं वाटायचं की जेव्हा मी फ्री होईन ना मी तेव्हाच वाचन करेन. मग मी फ्री कधी असते तर मोस्टली विकेंड्सला सगळेच जण फ्री असतात, घरची कामं सोडली तर, किंवा ऑफिसवरून आल्यानंतर थोडाफार फ्री टाइम भेटतो, मला असं वाटायचं. पण नाही, मी एक गोष्ट स्वतःमध्ये खूप जास्त ऑब्झर्व केली की फ्री टाइम ना कधीच मिळत नाही. ॲटलिस्ट डोकं तर कधीच फ्री नसतं माझ्या डोक्यामध्ये कंटिन्यू कामं चालू असतात. हे काम करायचं, ते काम करायचं, याच्यानंतर ते काम करायचं. त्याच्यामुळे कामांची लिस्ट कधीच संपत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की पुस्तक डोळ्यासमोर असून सुद्धा वाचायला वेळ मिळत नाही. म्हणून मी काय केलं, मी जाईल तिथं पुस्तकं वागवायला चालू केलं. मग कधी कुठल्या इव्हेंटला जाते, कुणाला भेटायला जाते, मग समजा रिक्षामध्ये जाते और कॅबमध्ये जाते, मी तिथे सुद्धा पुस्तकं वाचलेली आहेत. कधी कुठे प्रवास करून दुसऱ्या गावी जायचंय मला तर फ्लाईटमध्ये, ट्रेनमध्ये सुद्धा मी पुस्तकं वाचलेली आहेत. इनफॅक्ट तुम्ही माझ्या जर इंस्टाग्रामवर तुम्ही मला कंटिन्युअसली फॉलो करत असाल, तुम्ही बघितलं असेल की मी ऑफिसमध्ये सुद्धा पुस्तकं घेऊन गेलेली आहे आणि मी तिथे सुद्धा वाचलेली आहेत. आणि थोडं सुरुवातीला मला ऑड वाटायचं की यार ऑफिसमध्ये ब्रेकमध्ये युजली वाचत होते बरं का मी, कामाच्या वर्किंग आवर्समध्ये मी अवॉइडच करत होते. तर ब्रेकमध्ये जेव्हा मी वाचायचे मला असं वाटायचं की यार इट विल बी सो वियर्ड. किंवा मी मेट्रोमध्ये सुद्धा पुस्तकं वाचलेली आहेत की यार लोक माझ्याकडे बघतील वगैरे, अँड इट्स लाईक थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं यार, वियर्ड वाटत होतं मला. पण मी जसं ऑफिसमध्ये असेल किंवा दुसऱ्या कुठल्या पब्लिक प्लेसेसला मी जेव्हा पुस्तकं वाचायला चालू केली ना, आय वॉज लाईक की मला फरकच नाही पडत आहे बाहेरच्या लोकांचा. मी माझ्या स्वतःच्या जगामध्ये व्यस्त आहे आणि मी ते जग एन्जॉय करत होते. त्याच्यामुळे झालं असं की माझी वाचनाची जी सवय आहे ना ती खूप फ्लेक्झिबल झाली. कधी रात्री झोपताना पुस्तक वाचलं, कधी उठल्या ब्रश करायच्या आधी पुस्तक वाचलं, कधी दूध तापवत ठेवलं आहे आणि समोर गॅसवर दूध बघत सुद्धा पुस्तकं वाचलेलं आहे. फक्त एवढंच राहिले की आता फक्त कुणाशी बोलत पुस्तकं वाचायचं राहिलंय. तर हे वाचनाशी रिगार्डिंग हा जो एक्सपेरिमेंट होता ना की मी कुठला फिक्स टाइम ठरवलाच नाही.
वाचनाचा. जसा वेळ मिळेल तसं, जसं वाचू वाटेल तसं मी पुस्तक वाचलं आणि कधीच कुठलं पुस्तक संपवायचं म्हणून वाचलं नाही. जस्ट यार हातात फोन हातात घेऊन रील्स बघत बसण्यापेक्षा एखादं पुस्तक हातात घेऊन 2-4 पानं चालणं इज ऑलवेज थिंग आय हॅव प्रिफर्ड. सो ही पण गोष्ट तुम्ही 2026 मध्ये ट्राय करून बघा. सो कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? 2025 मध्ये वाचनासंदर्भात मी जे कुठले एक्सपेरिमेंट्स केले ना ते मी आज तुमच्यासोबत शेअर केले. तुम्ही सुद्धा यातली कुठली गोष्ट जर ट्राय केली असेल और तुम्हाला करायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्लीज प्लीज मला ते सुद्धा कळवा. मला तुमच्या प्रतिक्रियाची मी खूप खूप आतुरतेने वाट पाहत असते. तुमच्या इतर बुकिश फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि रीडर्स डायसला जसं तुम्ही इंस्टाग्रामवर प्रेम दिले तसंच इथे सुद्धा सबस्क्राईब करून प्रेम द्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.